भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से भाजपा महायुति पार्टियों के उम्मीदवार सुनील मेंढे ने आज अपनी उम्मीदवारी दाखिल कर दी है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश ने अच्छे विकास कार्य किए हैं। मेंढे ने भी सांसद रहते हुए पिछले 5 साल में जो काम किए हैं, बीजेपी ने इस पर विश्वास के साथ उन्हें उम्मीदवार बनाया है कि वह हमेशा जनता के हित में काम करेंगे और 1.5 लाख वोटों से निर्वाचित होंगे, ऐसा विश्वास व्यक्त किया है। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून मी आताच उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या 10 वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जे संपूर्ण देशाचं चित्र बदलण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे, सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि सोबत गेल्या 5 वर्षात मी खासदार म्हणून या क्षेत्रात जी काही कामं केली त्याच्या भरोशावरती ही निवडणूक सुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने किमान 3.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे। माझ्या संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम मला जसं मिळत आलं तसे यापुढेही मिळत राहील हा सुद्धा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आगामी लोकसभा चुनाव के लिए नामांकन दाखिल करने के आखिरी दिन आज कांग्रेस पार्टी की ओर से डॉक्टर प्रशांत पटोले ने भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल किया। इस मौके पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले समेत महाविकास आघाड़ी के कई नेता, पूर्व मंत्री, पूर्व विधायक और हजारों कार्यकर्ता मौजूद थे। भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव में पिछले 25 साल के बाद पहली बार EVM मशीनों पर पंजा चुनाव दिखने से इस चुनाव की हलचल और तेज हो गई है। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में वैसे तो लड़ाई महाविकास आघाड़ी और महायुति के बीच है, लेकिन असल में इस क्षेत्र में कांग्रेस और बीजेपी के बीच टक्कर देखने को मिल रही है। महाविकास आघाड़ी की ओर से डॉक्टर प्रशांत पटोले ने आज शक्ति प्रदर्शन करते हुए अपनी उम्मीदवारी दाखिल की है। इंडिया अलायन्सच्या उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल, कम्युनिस्ट असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, अशा अनेक संघटना ज्या इंडिया अलायन्स मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट या उमेदवाराला आहे। पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे। जवळपास 26 वर्षानंतर पंजा हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजा चिन्ह आहे। त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच, कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आहे आमच्या भागात, ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे निवडून येतील। अजेंडा आम्ही दिलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने देशामध्ये हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल, तरुणांची भूमिका असेल, शेतकऱ्यांची भूमिका असेल, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल, कामगारांची असेल, या सगळ्या जाणून घेऊन
ज्या 25 गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. ज्या जुमलेबाजांनी गेल्या 10 वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही, गॅरंटी शब्दाला काळीमा लावण्याचं काम केलं, त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू. आणि आज संविधान आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालेलं आहे, ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू. आणि भाजपला आता त्यांच्या जुमलेबाजीवर मतदान करू नये. आणि भाजप अगर मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं ही जनता विचारेल, अशा पद्धतीचं आज वातावरण आहे. आणि मुद्दे आमच्याजवळ आहे, आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ. कांग्रेस यानी विकास, कांग्रेस के साथ में चलेंगे. आज आपको दिखाई है जो माहौल है कांग्रेस के प्रति और महाविकास आघाड़ी के प्रति जो माहौल है भंडारा गोंदिया जिला लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं. और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरघोस मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में. और यही लहर पूरे देश में जाएंगी, महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी. हमारे खड़गे जी ने और राहुल गांधी जी ने एजेंडा दिया है, 25 वचन है, उसके माध्यम से हम आए निवडणूक को सामने जाएंगे. भंडारा गोंदिया लोकसभा सीट के लिए नामांकन भरने के अंतिम दिन यानी 27 मार्च को महायुति व महाविकास आघाड़ी के उम्मीदवार नामांकन भरेंगे. नामांकन भरने के मौके पर राजनीतिक दल अपने उम्मीदवार के साथ शक्ति प्रदर्शन करेंगे. भाजपा अपने सहयोगी दल के साथ मिलकर मुस्लिम लाइब्रेरी के पास से रैली निकालकर जिलाधिकारी कार्यालय पर पहुंचेगी. इसी तरह से महाविकास आघाड़ी की रैली शहर के जलाराम चौक से निकलेगी. भाजपा की रैली में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल, विधायक नरेंद्र भुंडेकर, विधायक राजू कारेमोरे, पूर्व विधायक राजेंद्र जैन, पूर्व विधायक डॉक्टर परिणय फूके, विधायक विजय राहंगडाले, विधायक मनोहर चंद्रिकापुरे आदि उपस्थित रहेंगे. इसी तरह महाविकास आघाड़ी के उम्मीदवार प्रशांत पडोले का नामांकन कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के नेतृत्व में नामांकन भरा जाएगा. प्रथम चरण के चुनाव के नामांकन पत्र भरने की प्रक्रिया 27 मार्च को खत्म हो जाएगी. 28 मार्च को नामांकन का पुनः निरीक्षण किया जाएगा. साथ ही 30 मार्च यह नामांकन पीछे लेने की अंतिम तिथि होगी. महायुति व महाविकास आघाड़ी के उम्मीदवार नामांकन दाखिल करने के अंतिम शक्ति प्रदर्शन के साथ नामांकन भरेंगे. इस पूरी प्रक्रिया के लिए महायुति व महाविकास आघाड़ी के पदाधिकारी व कार्यकर्ताओं द्वारा तैयारी की गई है. लगभग 12 बजे दोनों दलों के नेता नामांकन भरने के लिए रैली निकालेंगे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से संजय केवट को वंचित बहुजन आघाड़ी की उम्मीदवारी दी गई है. संजय केवट एकलव्य सेना के माध्यम से जिले में सामूहिक विवाह समारोह आयोजित कर सामाजिक कार्य कर रहे हैं. केवट को मछुआरा समुदाय के नेता के रूप में भी जाना जाता है. भंडारा गोंदिया 11 सार्वजनिक लोकसभा मतदार संघ के चुनाव के लिए मंगलवार 26 मार्च 2024 को 4 उम्मीदवारों ने 7 नामांकन दाखिल किए. अब तक 6 उम्मीदवारों ने कुल 9 नामांकन दाखिल किए हैं. इनमें मंगलवार 26 मार्च को नामांकन पत्र दाखिल करने वाले 4 उम्मीदवारों में अजय कुमार भारतीय, सुमित पांडे, वीरेंद्र जायसवाल, विलास राउत ने उम्मीदवार के नामांकन दाखिल किए. अब तक 24 उम्मीदवारों ने कुल 51 नामांकन पत्र खरीदी किए. अब तक 98 इच्छुकों ने 202 नामांकन दाखिल किए. नामांकन दाखिल करने का 27 मार्च को अंतिम दिन है. सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक नामांकन दाखिल कर सकते हैं. 28 मार्च को नामांकन पत्र की छंटनी की जाएगी. 30 मार्च को उम्मीदवार नामांकन पीछे लेने की अंतिम तारीख है. 19 अप्रैल को मतदान की प्रक्रिया होगी.
नागपुर लोकसभा और रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र महायुति के आधिकारिक उम्मीदवार नितिन गडकरी और राजू पारवे जिलाधिकारी कार्यालय नागपुर में नामांकन पत्र भरते समय इस अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसद प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, जोगेंद्र कवाड़े, नागपुर के निरीक्षक राजेंद्र जैन सहित क्षेत्र के विधायक, पूर्व विधायक, महागठबंधन के घटक दलों के पदाधिकारी व कार्यकर्ता लाखों की संख्या में उपस्थित थे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के अंतर्गत भंडारा जिले के तुमसर, भंडारा एवं साकोली विधानसभा मतदार संघ के मतदान केंद्र के प्रस्ताव को मंजूर किया है। केंद्रों की सूची संबंधित सहायक चुनाव निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी के कार्यालय में, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिति, जिला परिषद, जिलाधिकारी कार्यालय, पटवारी कार्यालय, ग्राम पंचायत में देखने के लिए उपलब्ध की जाएगी। इसी तरह bhandara.government.in इस वेबसाइट पर भी देखने के लिए उपलब्ध रहेगी। मतदाता अपने मतदान केंद्र की जांच मतदान के पूर्व करे, ऐसा आह्वान चुनाव निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर ने किया है। भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीमध्ये अचानक एक नवीन वळण आले आहे। भाजपचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपातर्फे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे। भाजपचे उमेदवारांनी विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या उमेदवारीला भाजपामधून मोठ्या प्रमाणात विरोध होता। संजय कुंभलकर यांच्यामुळे भाजपामध्ये उभी फूट पडलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे। सुरुवातीपासून सुनील मेंढे यांचा विरोध करणाऱ्या भाजपाच्या विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। भाजपा आणि काँग्रेसच्या दोन कुणबी समाजाच्या उमेदवारांमध्ये कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत। या सर्व घडामोडींमुळे आम्ही 100% जिंकू अशा आविर्भावात असलेले भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांची धाकधूक वाढलेली आहे। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपतर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसतर्फे डॉक्टर प्रशांत पडोले यांना उमेदवारी दिली आहे। ही निवडणूक या दोघांमध्ये होईल अशी समज असतानाच अचानक भाजपचे महामंत्री संजय कुंभलकर यांनी भाजपाला रामराम ठोकत त्यांनी बसपातर्फे उमेदवारी मिळवल्याने ही निवडणूक आता तिहेरी होणार आहे। कारण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात कुणबी आणि तेली समाजाची संख्या सर्वाधिक आहे। भाजपा आणि काँग्रेसतर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत, तर कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत। 3 मार्चला तेली समाजाचा मेळावा झाला होता। या मेळाव्यात एक ठराव घेण्यात आले होते की जर भाजपा आणि काँग्रेसतर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाचा उमेदवार उभा करू आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू। या ठरावानुसार संजय कुंभलकर यांनी भाजपाची साथ सोडून बसपाची उमेदवारी मिळवली असून आज ते त्यांचा उमेदवार अर्ज भरणार आहेत। ते त्यांच्या उमेदवारीवर जर ठाम राहिले आणि संपूर्ण तेली समाज एकवटला तसेच भाजपामधून सुनील मेंढे यांना अगदी सुरुवातीपासून बराच विरोध होत होता, ते विरोधकही जर संजय कुंभलकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर या तिहेरी निवडणुकीत कुंभलकर बाजी मारू शकतात किंवा त्यांनी घेतलेला मतदानाचा फटका हा सुनील मेंढे यांना बसू शकतो आणि त्याचा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाही होऊ शकतो। त्यामुळे या तिहेरी निवडणुकीकडे जिल्ह्यातील मतदारांचा लक्ष लागून आहे। बरोबर आहे, मी एक भाजपचा कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी होतो। आपल्या जीवावर बेतून मी पक्षासाठी खूप काम केलं आणि पक्षाच्या निरीक्षकांपुढे मी उमेदवारी मागितली होती, परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही। धनशक्ती पुढे एका सामान्य कार्यकर्त्याची हार झाली। त्याच्यामुळे जनसामान्याच्या आणि भंडारा गोंदिया लोकसभेतील सर्व वंचित, शोषित, पीडित लोकांच्या आग्रहास्तव मी बहुजन समाज पक्षाचा काल अधिकृत प्राथमिक सदस्यत्व घेतला आणि त्यांनी मला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित सुद्धा केलं आणि मला एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे। आणि नक्कीच माझ्यावर या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनता प्रेम करेल आणि आशीर्वाद देईल आणि या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच संसदेमध्ये पाठवेल अशी माझी अपेक्षा आहे आणि असा मला आत्मविश्वास आहे। मला बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे समाज हा विषय आहे, पण
मला सर्व समाजांना घेऊन सर्वांसाठी काम करायचे. त्याच्यामुळे समाज हा एक विषय नसतो, लोकांना पर्याय हवा असतो की आपली 5 वर्ष सेवा कोण करेल आणि आपला वकील लोकसभेचा कोण योग्य राहील हे जनता ठरवत असते. त्याच्यामुळे मी या भंडारा गोंदियातील जनतेच्या वकील म्हणून नक्की योग्य काम करेन अशी मी आपला सर्वांना हमी देतो. ते जनतेपुढे आहे. जनता सोशल मीडिया आणि मीडियावर सांगत आहे कार्यक्षम कोण आहे आणि अकार्यक्षम कोण आहे. त्याच्यामुळे नक्कीच जनता 4 जूनला याचं उत्तर EVM मधून आणि मतदान करून देईल. हे त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण कार्यक्षम आहे आणि कोण अकार्यक्षम आहे. बघा, कोण कुणाकडे आहे हे 1 तारखेच्या नंतर सिद्ध होईल. तोपर्यंत आपण वाट बघूया. 1 तारखेच्या नंतर आपण बोलू कोण कोणाच्या पाठीमागे आहे ते आपल्याला सर्वांना माहित पडेल. बघा, आता तर मी आकडा सांगू शकत नाही. आज मी फॉर्म भरत आहो, पण नक्कीच असंख्य भाजपामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते असंतुष्ट आहेत आणि नक्कीच भाजपमध्ये मोठा विस्फोट होईल असं आपल्या माध्यमातून सांगतो. महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायदोष कुणाच्या पायाशी असून एकमेकाच्या सीटवर कॅन्डिडेट डिक्लेअर करत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहून येत्या काळात महाविकास आघाडीमधून सर्व लोक बाहेर पडतील. वंचितांनी त्यांचं काय चाललं हे त्यांचं अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचा अनुभव खूप वर्षापासून घेतलेला आहे, त्यामुळे याची सवय आहे. तर त्यामुळे काँग्रेसने सुद्धा याची सवय लावून घ्यावी. ते असेच आहेत. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पायात. सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना ज्याच्यापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातो आहे, डिक्लेअर करताय. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांच्या एकमेकांच्या सीट्सवर ते कॅन्डिडेट डिक्लेअर करतात. हॉलमध्ये केलेली आहे, तिथे जाऊन सगळ्यांनी नाश्ता करावा, पाणी ही जी सगळी परिस्थिती आहे आपल्या गावाकडे प्रस्थान करावं. अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे. बाकी वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही. सर, ठाकरे गटाची लिस्ट, उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठेतरी धुसफूस सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. काय सांगाल? असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे. आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल. ते असंच वागतात. खेत में करेले की फसल को कंपाउंड करने के लिए गांव के किसान के खेत पर आधे अधूरे बांस तोड़ रहे थे. इस समय अचानक बांस के पेड़ गिरे. पेड़ के नीचे दबने से किसान की मृत्यु होने की घटना 24 मार्च को शाम 5:30 बजे सामने आई. मृतक का नाम दुर्योधन पंढरी ठाकरे, उम्र 48 वर्ष है. प्राप्त जानकारी के अनुसार आसोला निवासी किसान दुर्योधन पंढरी ठाकरे रविवार को दूसरे किसान के खेत पर बांस के पेड़ की कटाई करने के लिए गए थे. ऐसे में जमीन से आधा उखड़ा हुआ पेड़ किसान के ऊपर गिरा, जिसके नीचे दबने से किसान गंभीर रूप से घायल हो गया. 1 से 1.5 घंटे तक पेड़ के नीचे दबा रहा. शाम होने तक पेड़ काटने के लिए गया दुर्योधन क्यों नहीं लौटा, यह देखने के लिए परिजनों ने खेत पर जाकर देखा तो वह गंभीर अवस्था में दिखाई दिया. खबर मिलने पर सभी खेत की ओर दौड़े. उसे गंभीर हालत में लाखांदुर के ग्रामीण अस्पताल में भर्ती किया गया. गंभीर किसान को वहां से इलाज के लिए ब्रह्मपुरी के निजी अस्पताल में भर्ती किया गया, किंतु इलाज के दौरान किसान ने दम तोड़ दिया. घटना की जानकारी लाखांदुर पुलिस को दी गई है. BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात. हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत. आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे. तो देखना ना भूलिए क्राइम वारदात. गाली देते वक्त डांटे जाने पर सिर पर डंडे से वार कर घायल करने की घटना गोडेचरी में घटी. पालनदुर पुलिस ने फिरियादी महिला की शिकायत के आधार पर आरोपी हेमराज दशरथ जल के उम्र 55 वर्ष पर मामला दर्ज कर लिया है. अपनी नाती के साथ खेत पर गए 55 वर्षीय बुजुर्ग की खेत पर कचरा जलाने के लिए लगाई आग बुझाते समय झुलसकर मृत्यु हो गई. मृतक का नाम कलीम खलील शेख, उम्र 55 वर्ष है. आंदलगांव पुलिस ने मामला दर्ज किया है.
26 मार्च को दोपहर के दौरान देवीलाल सदाशिव कुमरे उम्र 40 वर्ष द्वारा अपने ही घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली जाने की घटना प्रकाश में आई। घटना को लेकर पुलिस ने मामला दर्ज किया। किशोरी थाना अंतर्गत किशोरी निवासी मधुकर अर्जुन बंसोड़ उम्र 65 वर्ष ने कीटनाशक दवा का सेवन कर लिया, जिसके कारण उसकी तबीयत बिगड़ गई और उपचार के दौरान उसकी मौत हो गई। किशोरी पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। तेज रफ्तार ट्रैक्टर के नीचे गिरने से युवक की मौत हो गई। मृतक का नाम पीटेसू निवासी उमेश हीराराम कोहली उम्र 25 वर्ष है। घटना को लेकर आंदलगांव पुलिस ने मामला दर्ज किया है। काधा के समीप महामार्ग क्रमांक 53 पर ओवरटेक करने के चक्कर में एक अल्टो कार ने दोपहिया को टक्कर मार दी, जिसमें महिला गंभीर रूप से घायल हो गई। घटना को लेकर कार चालक के खिलाफ काधा पुलिस ने मामला दर्ज किया है। बांस के पेड़ के नीचे दबे किसान की इलाज के दौरान मृत्यु होने की घटना हुई। मृतक का नाम आसोला निवासी दुर्योधन पंडित ठाकरे उम्र 48 वर्ष है। घटना को लेकर लाखांदूर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।